आदरणीय मंचावरील सर्व मान्यवरीचे जमलेले माझे बंधू आणि बहिणींनो, आज प्रथम मी माझं स्वतःचं भाग्य समजते, कारण माझे जे मोठे बंधू मधुसूदन महाराज, मी त्यांची सर्वात धाकटी बहीण आहे, म्हणून त्यांच्या समोर बोलण्याचे योग येतात मी माझं भाग्य समजते. आताच आपण सकाळी 10 वाजल्यापासून तर आतापर्यंत पूर्ण चर्चा ऐकलेली आहे आणि जे आजचा विषय जो आहे सर्वांचा जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे की आपण इथं कशासाठी जमलोय. कारण आपला भामचंद्र डोंगर हा वाचवण्याचा लढा आहे आणि नक्कीच आपण जिंकणार सुद्धा आहे, कारण एवढी सर्वांची साथ. आणि आजचा अधिक मासांचा महिना चालू आहे. अधिक मासामध्ये आपण सर्वजण एकत्रित जमलो म्हणून आपण आपलं स्वतःचं भाग्य समजतो. मला वेळ फक्त 5 मिनिटाची दिली, 5 दिवसाला कसं जाऊन येता येईल एवढं 5 मिनिटात, पण तरी मी येण्याचे प्रयत्न करीन, कारण तिथे जायला इमानच असते म्हणून थांबतो जाऊ आपण. माझं नाव सौ सीताबाई रामभाऊ मोहिते, राहणार सिंधी काळेगाव, तालुका जिल्हा जालना. आज आपली सर्वांची योगायोगाची भेट आहे. निमित्त आपल्याला मधुसूदन महाराज असतील, आपल्या दिदी असतील, सर्व आमची टीम, म्हणून आपण सर्वांची ओळख झालेली आहे. माझा एक सिंधी काळेगाव जालन्यामध्ये, तिथे एक छोटूसा कावळा प्रक्रिया उद्योग आहे. 1997 ला रोपवाटिकेचं प्रशिक्षण घेतलं, रोपवाटिका टाकली. 2003 ला आवळा प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली. अवघ्या 200 रुपये भांडवलामध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केलेली आहे. आता आपण सर्वांना आवळा कॅन्डी खाल्ली देईन, ज्याला नाही मिळाली त्यांना परत देईन मी. तर सुरुवात आवळा कॅन्डी पासून केली. आवळ्याचे 14 प्रोडक्ट आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग करते. आवळा कॅन्डी आहे, आवळा ज्यूस आहे, आवळा गुलाब गुलकंद आहे, हर्बल चहा आहे, मसाला चहा आहे. श्री भोलेश्वर नावानं हा प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. श्री अनुसया फळ रोपवाटिका नावानं रोपवाटिका आहे. सीताराम कृषी पर्यटन केंद्र नावानं आमचं पर्यटन केंद्र आहे आणि निसर्गरम्य नावाने हॉटेल आहे. असे आमचे 3-4 व्यवसाय आहेत. लक्ष्मी बांबू विक्री खरेदी केंद्र सुद्धा आहे. लक्ष्मी माझ्या सुनबाईचं नाव आहे, सीताराम आमच्या दोघांचं नाव आहे, अनुसाबाई आमच्या सासूबाईचं नाव आहे आणि सकाराम पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जी आहे हे माझ्या सासऱ्याचं नाव आहे. म्हणून हा सर्व काम करीत असताना सर्वात आगळा वेगळा विषय जे शेडगे साहेबांनी मला सांगितला की तुम्ही आमच्या सर्वांच्या समोर मांडा. तुमच्या पुढे बोलले की मी मोठी सुद्धा नाही, पण एक मला जेवढं अनुभव आले एवढे मी सांगायला सुद्धा कधीच कमी करीत नाही. कारण मी मराठवाड्याची शेतकरी संघटनेची व्यापारी महासंघटनेची मराठवाड्याचे जिल्हा अध्यक्षपद माझ्याकडे आहे. 15 वर्ष मी जिल्ह्याचे अध्यक्ष राहिले, आता नेमकंच महाराष्ट्राचे मराठवाड्याचे अध्यक्ष झाले. पण हे सगळं काम करीत असताना एक मनापासून आनंद होतो की आपलं काम करीत असताना कामामध्ये काम काही मनाला बरा. या पद्धतीनं भामचंद्र डोंगराचा विषय आमच्याकडे आला थोडक्यात आणि खारीचा वाटा म्हणून आपण सर्वजण काम करतो. सिंहाचा वाटा तर आपल्या मधुसूदन महाराजाचा आहे, पण आपण एक खारीचा वाटा म्हणून सर्वजण सोबत आहे. तर हे काम करीत असताना मला अक्षराची ओळख नाही. तुमच्या सगळ्यामध्ये कमी शिकलेली म्हणजे मीच असत. मी वर्गात जाऊन शिकलेच नाही. लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांनी मला सही करायला शिकवलं. मला आजही फक्त सहीच येते, दुसरं काहीच येत नाही. पण ज्यावेळेस मी परदेशात गेले, ती कशी गेले ते तुम्हाला सांगणार आहे. कशासाठी गेले ते सांगायला एवढा वेळ नाही, कारण इतिहास आहे 22 वर्षाचा. फक्त कशी गेले ते सांगणार. ज्यावेळेस आवळा प्रक्रिया उद्योग टाकला त्यावेळेस 1 रुपयाची पॅकिंग केली. शाळेत मागितला, बसमध्ये मागितला, रेल्वेत मागितला. 200 रुपये सुरू केलेला उद्योग 1 रुपयाची पॅकिंग केली. आज रोजी केवढ्याचा आहे ते सांगणार नाही, कारण मी कधीच माझी स्वतःची उमर आणि स्वतःची उत्पन्न कधीच कोणाला सांगत नाही आणि सांगायचं सुद्धा नसतं. म्हणून हा उद्योग करीत असताना आगळा वेगळा अनुभव कसा आला ते सांगायचंय. 2003 ला जिजामाता सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला, 2007 ला जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाला आणि 2009 ला महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार मिळाला. असे एकूण आतापर्यंत दोघा पती पत्नीला मिळून 150
45 पुरस्कार मिळाले हे माझे नसून आपले सर्वांचे आहे. पुरस्कारासाठी काम केलंच नाही, कामासाठी काम केलं, पुरस्कार मिळत गेले. त्याच्यातला सगळ्यात आगळा मिळालेला पुरस्कार आणि त्याच्याविषयी झालेला परदेशी दौरा त्याच्याबद्दल बोलणार. सगळ्यातला आगळा पुरस्कार 2009चा गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून एकूण 700 प्रस्ताव होते. त्याच्यामध्ये आमचा प्रस्ताव होता. त्यांचं पत्र आलं आणि प्रस्ताव पाठवला. नंतर त्यांचा फोन आला की तुमचा प्रस्ताव सिलेक्ट झाला. मला नेमकंच महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला होता. मी म्हणलं असाच हा पुरस्कार मिळणार आहे, जायचं आणि घेऊन यायचे. दोघं पती पत्नी पुण्याला आलो. त्याचा इंटरव्ह्यू पुण्याला होता. इंटरव्ह्यूला जेज होते. मला जेज कोणाला म्हणतात ते माहित नव्हतं आणि इंटरव्ह्यू कशाला म्हणतात ते सुद्धा माहित नव्हतं, कारण माझ्यासारखी मीच होती. कोटीवधी रुपयाच्या उलाढालीवाल्या महिला होत्या, AIP होत्या, इंडिकात आलेल्या होत्या. माझ्याकडे बघून त्या हसत होत्या. त्याला वाटत होतं या महिलांना या इंटरव्ह्यूत कशाला भाग घ्यावा असं त्याला वाटत होतं, कारण माझं राणीमान पहिल्यापासून साधं आहे, डोक्यावरचा पदर. त्या सगळ्या आपसात बोलत होत्या. मला एक मैत्रीण नव्हती. मी एकटी चेअरवरती बसले. पहिला इंटरव्ह्यू संपला. दुसरा इंटरव्ह्यू आम्हाला प्रत्येक महिलेला 20-20 मिनिटाचं मनोगत व्यक्त करण्यामध्ये स्टेज मोकळं करून देण्यात आलं. त्याच्यात माझा 22वा नंबर होता. मी स्टेजवरती गेले आणि आमच्या उद्योगाची माहिती सांगितली, खाली उतरले. त्याच्यातल्या 50% महिला म्हणे मॅडम तुमचं अभिनंदन. म्हणलं काय झालं? म्हणजे आम्ही जरी कोट्यवधी रुपयाचे उद्योग करीत असलो तर 2-2 महिने आमच्या फॅक्टरीतच जात नाही. कुठं काय चाललंय आम्हाला काहीच माहित नाही. तुम्ही या इंटरव्ह्यूत नक्की पाहिल्या येतात. म्हणलं थँक्यू. 2 इंटरव्ह्यू संपले. तिसरा इंटरव्ह्यू टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर चालू झाला. प्रत्येक महिला मला 3 मिनिटाचा वेळ होता. मला ते जेज म्हणे तुम्ही 4 मिनिटं बोला. म्हणलं असं का प्रत्येकाला 3 मिनिटं मला का 4 मिनिटं? म्हणजे तुमचे खूप अनुभवाचे बोले आम्हाला टीव्हीवर दाखवायचे म्हणून 4 मिनिटं. म्हणलं ठीक आहे. 4 मिनिटाचा इंटरव्ह्यू द्यायला आणि त्याला विचारलं सर याचा निकाल. ते म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून एकूण 700 प्रस्ताव होते. 700 मध्ये 130 सिलेक्ट केले. 130 मध्ये सुवर्ण पदकसाठी 4 आणि रौप्य पदकसाठी 7 काढायचे. ज्यांचा नंबर येईल त्यांना रात्री 10 वाजता फोन येईल. ज्यांचा नंबर येणार नाही त्यांना फोन बी येणार नाही. आम्ही पती पत्नीला ठरवलं आपण घरी गेलोच आणि आलाच नंबर तर पुण्याला यावं लागलं. आजचे दिवस पुण्यालाच थांबू. रात्रीला 10 वाजता मिस्टरच्या मोबाईलवरती फोन आला, गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून ग्रामीण भागातून तुमचा उद्योग पहिला आला. 1 तोळ्याचं स्वर्ण पदक अलका याज्ञिक गायकांच्या हस्ते बक्षीस मिळालं आणि थायलंडचं तिकीट मिळालं. मला थायलंड कशाला म्हणतात हेच माहित नव्हतं. तिकीट द्यायला सांगितलं ताई 10 दिवसाच्या आत पासपोर्ट बनवला तर तुमचा परदेशी दौरा होईल, नाही तर तुमचं तिकीट कॅन्सल करण्यात येईल. पासपोर्ट बनायचा म्हणजे शाळेची TC जन्मतारीख लागते. माझं माहेर ताड हातगाव आहे अंबड तालुक्यामध्ये. माझे मिस्टर म्हणले मी तुझ्या माहेरी जाऊन बघतो. म्हणलं मी शाळेत गेलेले नाही. ते म्हणले मी जाऊन तर बघतो. त्या वर्षाचं दप्तर काढलं, शाळेत बघितलं माझं नावच टाकलेलं नव्हतं. जन्म आणि मृत्यूच्या नोंद आधारित ग्रामपंचायत म्हणून जन्मतारीख लिहून आणली. सगळे कागदपत्र जमा करण्यात 5 ते 7 दिवस निघून गेले. पुण्याच्या एका मैत्रिणीला सांगितलं कलेक्टर साहेबाच्या कोठ्यातून अर्जंटची सोय आहे, कलेक्टर साहेबाला भेटा. त्यावेळेस आम्हाला शिंदे साहेब कलेक्टर होते. कलेक्टर साहेबाकडे गेले. पहिली आवळा कॅन्टीची टेस्ट दिली, मग सगळा इतिहास सांगितला. ते म्हणले ताई एवढं सुंदर काम करतात तुम्ही, 15 मिनिटात शिफारस पत्र लिहून दिलं. त्यांचं शिफारस पत्र घेतलं, नागपूरला गेले. आपल्याला पासपोर्ट मिळण्याची शाखा नागपूर होती. नागपूरला गेल्यानंतर एकीकडे सर होते, एकीकडे मॅडम होत्या. 2 मिनिटं विचार केला. महिला असल्यामुळे महिलांकडेच गेले. सगळा इतिहास सांगितला. त्या काही ऐकत नव्हत्या. शासकीय प्रोसिजर प्रमाणे पासपोर्ट बनायचं म्हणजे 45 दिवस लागतात. कलेक्टर साहेबाच्या शिफारस पत्रांना पासपोर्ट बनायचं म्हणजे कमीत कमी 5 दिवस लागतात. म्हणलं ताई प्रयत्न केले तर काय होतंय मला चांगलं माहितीये. प्रयत्न केले तर वाळूच्या कानातून तेल गळतंय. बघा काय प्रयत्न करता येतील ते करा. एवढं बोलल्यानंतर त्यामध्ये ताई तुम्ही एवढंच बोलता तिथं 5 वाजेपर्यंत बाहेर जाऊन बसा, बघते काय करायचं. 5 वाजेपर्यंत बाहेर येऊन बसले. पुन्हा 5:15 जाऊन उभा राहिले. त्या म्हणले आज इतकंच काम होतं. द्या ना ताई पासपोर्ट बनवून. 5:30 ते 5:45 वाजता त्यांनी पासपोर्ट बनवून हातात दिला. पासपोर्ट घेतला आणि पुण्याला गेले. पासपोर्ट मिळाला आणि परदेशी दौरा केसरी मार्फत झाला. 1 तोळ्याचं स्वर्ण पदक केसरी मार्फत मिळाला आणि माझा परदेशी दौरा झाला. परदेशात जायचं म्हणजे ड्रेस घालावा लागतात. माझ्या सासऱ्याला माझ्या डोक्यावरचा पदक तरी खांद्यात चालला नाही, तू ड्रेस घालणार का?
10 दिवस माझ्या सासऱ्याने परवानगीच नाही दिली. सासऱ्याने परवानगी दिली पण मला इथून ड्रेस घालून जायचे नाही, तिकडे आणलेले कुटुंबाला दाखायचे. म्हणलं मान्य. तिथे गेल्यानंतर मी इन्शुरन्स उतरला. रस्त्याने जाताना मला विचारलं, काही तुम्ही परदेशात जाणार आहे आणि रस्त्याने इमानाचं काही झालं, तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या बॉडीचं काय करायचं? 2 मिनिटं विचार केला. म्हणलं जिथं काय होईल तिथंच टाकून द्या. आणि का बरं घरच्याला कंटाळे वाटतं? मला कंटाळायचं मुळात नाही, पण चांगलं काम करताना मरण आलं तर आनंद खूप आहे. 50 वर्ष जगले तरी एक दिवस मरणार आहे, मरावे पण कीर्ती रूपी उरावे असं म्हणून मी सुरत उतरलं, परत आले. रस्त्याने येताना विचारलं, म्हणलं खरंच काय होईल का? परदेशात जाण्याची संधी जरी मला उद्योगामार्फत मिळाली असं तर पूर्ण श्रेय माझ्या मिस्टरला जाते. मी म्हणायची मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मला तुम्ही परदेशात कशाला पाठवता? पण ते मला म्हणायचे तुला बोलता चांगलं आहे, तू बोलत बोलत जाशील आणि बोलत बोलत येशील, काही अडचण येणार. असं म्हणून मी परदेशात गेले. ठराविक व्यक्ती मला जालन्यापर्यंत वाटायला आले, काही व्यक्ती पुण्यापर्यंत आली, कारण आम्ही परदेशात जायची तारीख ती याची तारीख सांगितली होती. कारण काय असतं, आपण स्वतः किती ठाम असलो, एखाद्या आजीबाई येतात आपल्या तोंडावर हात फिरवतात आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं, त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. म्हणून जाताना रडत गेल्यापेक्षा आल्यानंतर काहीतरी हसत सांगता येईल ठराविक व्यक्तीला जायची तारीख. माझे मिस्टर पुण्यापर्यंत आले. पुण्यावरून 3 बायका होत्या, एक नागडच्या काही होत्या. प्रश्न विचारला त्या घरीच थांबल्या इन्शुरन्ससाठी आणि घरी फक्त 3च होते. पैसे भरून 300 बायका होत्या पुण्यावर. सगळ्या बायकांना माहित होतं सीताताईला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काहीतरी कर्तबदारी केली आणि आपल्या संग फ्री येऊ राहील म्हणून सगळ्या बायकांची नजर माझ्याकडे बघण्याची वेगळीच होती. मी इमानाने गेल्यानंतर तिथं आम्हाला फिरायला बस होत्या. ती बसमध्ये आवळा कॅन्डी कशी बनायची ती सगळ्या बायकाला सांगितली. आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेले, माझा पासपोर्ट चेक केला, ते एकीने फॉर्म दिला. मला सांगितलं मॅडम हे फॉर्म भरून द्या. मी म्हटलं प्लीज सर मला येत नाही. त्याला वाटतं मला इंग्रजी येत नाही. तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी येते पण तुमच्या आजूबाजूला जर कोणाला येत नसेल तर तिला कधीच म्हणू नका तुला हे येत नाही, कारण जे आपल्याला येत असतं ते कोणाला तरी खूप चांगलं येत असतं. काहीच नाही. त्या व्यक्तीने फॉर्म दिला, मला सांगितलं मॅडम हे फॉर्म भरून देणार, प्लीज सर मला येत नाही. त्याला वाटलं मला इंग्रजी येत नाही. त्या व्यक्तीने फॉर्म भरला, मी सही केली. आज मी सर्वांना ठामपणे सांगते 3 शब्द इंग्रजी बोला आणि कुठल्या देशाला जाऊन या. ते 3 शब्द कुठले तर थँक्यू, सॉरी, गुड मॉर्निंग. मी या 3च शब्दावर 3 देशाचा दौरा करून परत आले, काही अडचण नाही. परदेशात गेल्यानंतर मी पॅराशूटनं आकाशात जाऊन आले, समुद्रातली आंतरउडी करून आले. मी तिथं मराठीमध्ये लेक्चर दिलं, गाईडला सगळं इंग्रजीमध्ये सांगितलं. सोबत गाईड होत्या, तिथं काही नवीन असत तिथं मी सगळं गाईडला विचारायचे, कारण मला माहित होतं माझ्यासोबतचे 300 बायकांना माहिती मला लिहिता वाचता येत नाही. आपण घर दार संसार सगळं सोडून 9 दिवस बाहेर आलेलो आहे, काहीतरी अभ्यास करण्यासाठी आलो तर आपण अभ्यासच केला पाहिजे. आज आपण सर्व 300-400 किलोमीटरवरून कुठं आलो, आमच्या डोंगराचा अभ्यास करायला आलो ना. मग आपण इथं अभ्यास करूनच परत गेलं पाहिजे की इथं काय केल्यानं काय होईल, कुंकून गेल्यानं काय. आता कसं जाधव साहेबांनी आपल्याला सांगितलं की कोण्या मार्गाने गेल्यानं कसं जमण, असं आपण सर्वांचे डोके सगळ्यांनी चालवले पाहिजे. तसं मी तिथं डोकं चालवलं माझं. मी तिथं सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास केला. ज्यावेळेस समुद्रामध्ये जायचे, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे समुद्रात अंतर्बुडी करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन लावतात, आपल्या दोन्ही हातात मुरमुरे देतात आणि आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे स्पष्ट समुद्रात ढकलून देतात. 500 फूट तळात गेल्यानंतर ते आपल्याला वरतीच सांगतात 500 फूट तळात गेलं तर एक मासा 2-2 क्विंटलचा आहे. मासा दिसला की हातातले मुरमुरे सोडून द्या. सोडून द्या म्हणण्याच्या ऐवजी मासा दिसला की मुरमुरे आपोआप सुटून जाते, सोडून द्यायची काही गरज नाही. म्हणून नारी नारी काय कहते हो, नारी रतन की खान है, इस नारी का अपमान न करना है सावित्री का प्रमाण है. हे सावित्री का प्रमाण है. बोलण्याजोगं खूप काही आहे, पण आमचे सेंगे दादा असतील सर्व असतील, कारण इथं नाव घेणं इतकं शक्य नाही. प्रत्येकाचं काम खूप महान आहे. प्रत्येकाचं काम एवढं महान आहे की आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण काम करीत असतं. माझ्या जिजाऊच्या लेखी सर्वजण इथं बसलेले आहेत, यांचं सुद्धा सर्वांना खूप खूप मोठं काम आहे. म्हणून आपल्याला मी महाराष्ट्रभर व्याख्यान देते. माझ्या उद्योगावरती आमच्या दोघा पती पत्नीवरती 7 मुलांची PhD झाली. मी माझं स्वतःचं असं भाग्य समजते की मला पहिल्या वर्गात जरी जाता आलं नाही तरी माझ्या उद्योगावरती माझ्या स्वतःवरती 7 मुलांना PhD.
रिझल्ट येतात BSc वाले मुलं असतील, इंजिनिअरिंगचे मुलं असतील, या मुलांच्या महाराष्ट्रभरातून विद्यापीठातून आमच्या उद्योग बघायला इथे येते. त्या मुलांना एक सही दिल्यानंतर 4 मार्क मिळतात. माझ्या एका सहीचे त्यांना 4 मार्क मिळतात. मला फक्त सही मिळते, त्याच्या पुढे काही घेत. म्हणून मी माझं खूप भाग्य समजते. आणि आपल्याला सुद्धा एक कळकळीची विनंती आहे की आपल्या हातामध्ये हा खालीचा वाटा सर्वांना मिळालेला आहे. याचं किती संधीचं सोनं करायचं हे प्रत्येकाने करायचं. कारण कोरोना सारख्या महामारीमध्ये रती महारथी मेले, पैशाचे पोते उशाला घेऊन मेले, काहीच करता आलं नाही. पण आपला जिवंत राहण्यात नंबर लागला, किती भाग्यवान म्हणा. म्हणून आपल्या सर्वांच्या श्वासामध्ये, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये भामचंद्र डोंगर असला पाहिजे आणि आपली संत भूमी असली पाहिजे. कारण ही भूमी टोकारण्याचं काम, मी एक मागे व्हिडिओ बनवला होता, तो फार व्हायरल पण झाला आणि मला भरपूर फोन आले की ताई तुम्ही हा व्हिडिओ बनवला. आता जसं ताई बोलल्या, अगोदर एक महाराज सुद्धा बोलून गेले की 50,000, 51,000, 1 लाख सुपारी देतात. महाराजांनी सुद्धा मुलाखतीत सुद्धा सांगितलं की मी या मार्गाने गेलो तर 8 दिवसांनी भामचंद्र डोंगर जिंकल्या जाईल, पण त्याला अर्थ नाहीये. मग आपली अस्मिता, आपली जी ममता म्हणता येईल, आपली जे आदर म्हणता येईल संतांसाठी, तो कुठं राहील. तर त्या व्हिडिओविषयी मला इतक्या धमक्या सुद्धा आल्या, फोन सुद्धा आला की ताई तुम्ही हा व्हिडिओ द्या, तुमचे स्वतःचे पैसे दिले का. हा लोक मला बोलले. मी त्यांना एकच वाक्यात सांगितलं की माझे स्वतःचे पैसे मी दिलेच नाही, पण माझ्या गावातल्या शेतकऱ्यांनी घाम गाळून 1-1 रुपया जमा करून वर्गणीचे पैसे तुम्हाला दिलेले आहेत, माझे नाही. आणि जेही फोन केला त्यांना, आमच्या साहेबाला फोन आला, मी त्यांना सांगितलं की जे तुम्हाला बोलतात त्याला माझ्याकडे द्या, की बाबा तू घेतले नाही, तू कशासाठी प्रश्न विचारतो, किंवा तू घेतले असतील. मग जेही मला फोन केला त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही घेतले का. मी नाही घेत म्हणजे. मग तुम्ही नाही घेतलं, तुम्ही कशा उघड घ्या. तुम्ही घेतले तर तुम्ही चला तिथे आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला आमच्या त्या लढ्यात घ्यायला सुद्धा तयार आहे. म्हणून न कोणाला घाबरता एकीचं बळ मिळतंय फळ, अशा पद्धतीने आपल्याला भामचंद्र डोंगरासाठी काम करणं फार गरजेचं आहे. आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आमचे इथले सोडगे दादा असतील, असे सर्व टीम नाव घेणं, इतके रती महारथी याच्यामध्ये काम करतात. म्हणून आपल्याला सुद्धा कळकळीची विनंती राहील, ज्यांच्यापेक्षा मोठी असेल त्यांची छोटी बहीण म्हणून, ज्यांच्यापेक्षा छोटी असेल त्याची मोठी बहीण म्हणून माझा हा शब्द स्वीकार. आपल्या माधवताई असतील, माधवताईचे फार मोठा याच्यामध्ये एक सिंहाचा वाटा म्हणता येईल. महाराज असतील, माधवताई असतील, यांचा फार मोठा वाटा आहे. पण कसं असतं, आता मग बोलता बोलता जाधव साहेब जसं म्हणले की आम्ही तुमच्या सोबत आहे. बरेच जण काय म्हणतात, बाबा तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीमागं आहे. पाठीमागायचा याचा काय भरोसा आहे, पाठीमागत कपडे घेऊन पडून गेले तर. म्हणून माझं नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून काम करायचं आपल्याला. एक हात मारली तर सर्वांना सोबत यायचं. 5 मिनिटाचा वेळ द्यायचा, माझे 15 मिनिटं झालेले आहेत. म्हणून वेळेचं भान म्हणून मी इथंच थांबते. आम्ही दोघं पती पत्नी कधीही इस्रायलला गेलते, थायलंडला गेलते, मलेशियाला गेलते आणि 3च देशात गेले. 5 नाही, मी 2 आमचे सांगितले. ते बहुतेक त्यांनी आवाजमध्ये सांगितले असतील पुढचे जायचे असतील. म्हणून आपण कशाला करायचं नाही. म्हणून संध्याकाळचा योग येणार असले तर नाही कशाला म्हणून 3च देशात जाऊन आले. 5 सांगितले ताई ना. याच्या काळामध्ये 2 जोडीने जो पहिल्यांदा एकटीच गेलेली यांना आशिष दिलेलं आहे ना. अजून एक राहिलं नाही, राज्यपाल पुरस्कार मिळालेला आहे तुम्हाला, ते अनुभव सांगा ना. फॉरेनचे अनुभव असे आहे की आता ताईचे बोलले अगोदर राज्यपाल पुरस्कार. मी तर आपल्या भामचंद्र डोंगराच्या कामाला लागले तेव्हाच एकदा मुलाखती सुट्टीमध्ये सांगितलं होतं की मला जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाला. हा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार जो आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजामाता आणि त्या नावाने मिळाला. आणि दुसरं नाव आपले तुकाराम महाराज, त्यांच्या पत्नीचं नाव सुद्धा जिजामाता. तर मी एक वेळेस आवाज सुद्धा केला की जर भामचंद्र डोंगराला न्याय नाही मिळाला तर मी माझा राष्ट्रपती पुरस्कार परत करायला सुद्धा तयार आहे. जोपर्यंत याला न्याय जर मिळाला तर ठीक आहे, तर मी हा पुरस्कार मंत्रालयामध्ये वापस नेऊन देईल. की जर आमच्या नावाच्या याच्या नावाने दिलेल्या पुरस्काराच्या परिसरामध्ये जर आमची संत भूमी जर टोकारल्या जात असेल तर हा पुरस्कार कशासाठी घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट, हा पुरस्कार महाराष्ट्रामधून मिळतो, सगळ्यांनाच माहिती आहे. शेट्टी दादा त्याच्यामध्ये काम सुद्धा केलेलं आहे.
म्हणून पुरस्कारामध्ये जास्त न बोलता हे मी जे तिकडचे अनुभव विचारले तर सगळ्यात जास्त महाराष्ट्र चांगला आहे. हे फक्त देशाला जाऊन आलं सांगण्यापुरतं बरोबर आहे, त्यांच्या देशाचे काम द्यायला बरोबर, पण सर्वात श्रेष्ठ जर म्हणलं तर महाराष्ट्रालाच माता मानलं जातं, दुसऱ्या देशाला मावशी सुद्धा मानलं जातं. म्हणून आपला भारत देशच सर्वात चांगला आहे. भारत माता जी ही सर्वात चांगली आहे. हे एक दिवसासाठी 2 दिवसासाठी जाणं चांगलं आहे, पण ज्या संस्कृती जे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या भारतामध्येच आहेत. म्हणून तिकडचं तंत्रज्ञान आणून आपण इथं थोडाफार वापर केला तर चांगली गोष्ट आहे, पण फार तिकडे स्वीकारण्याजोगं नाहीये. म्हणून एक आई म्हणून सर्वांना सांगण्याची सुद्धा एक वेळ आलेली आहे, कारण ती जरी टेस्ट केलं नसेल तर बोलण्याची एवढं आले म्हणून एकच मिनिटं घेणार आहे. आपल्याला सुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये आई म्हणून इतकं सक्षम राहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आज मुली अर्धे कपडे घालणं, आज जे मुलीवर अत्याचार होतात त्याच्यामध्ये आई म्हणून आपल्याला कोणाला तरी कुठला वाटा उचलणं आहे. मुलींना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. एकत्र कुटुंब व्यवस्थित ठेवणं सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. लग्नावरती इतर कामावरती खर्च कमी करणं हा सुद्धा गरजेचाच आहे. घरात वयस्कर माणसं असतील त्यांचा आदर करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आपण करतोय, आपण वारकरी संतांच्या भूमीत राहतोय, पण आपल्या आजूबाजूला जर पुढे अशा घटना घडत असतात तर तिथं आपल्याला पुढे जाऊन पुढाकारी होऊन काम करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणून एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. चुकलं उकलं असेल तर माझ्या वाणीचा दोष म्हणून माझं मला द्या, जेवढं आपल्या कामाचं असेल तेवढंच घ्या. माझ्याशी कधी बोलायचं वाटलं, बोलता आलं, वेळ मिळाला तर माझं स्वतःचं YouTube चॅनल आहे, सीताबाई रामभाऊ मोहिते नावानं YouTube चॅनल सर्च करा आणि त्याच्यावरती माझा नंबर येतो. माझे झालेले व्याख्यान सुद्धा येतात. आणि कधी एकदा जालन्याला आल्यानंतर मी जे बोलते हे खरं आहे का खोटं आहे, जालन्यावरचे 9 किलोमीटर अंतर आहे. एकदा आमच्या उद्योगाला भेट द्या, एकदा आमच्या उद्योगाला भेट द्या. आणि आत्ताच एक आगळा वेगळा आम्हाला आंब्याचं पॅटर्न मिळालंय, कारण शेतकरी हक्क कायद्यामधून 1 किलो 700 ग्रामचा आंबा आमच्याकडं तयार झाला आणि त्या आंब्याचं पॅटर्न आम्हाला भारत सरकार अंतर्गत रासमो नावाचं पॅटर्न मिळाले. त्याचे रोप सुद्धा आमच्याकडे तयार आहे. 1.5 किलोचा एक आंबा सुद्धा येतो त्या झाडाला. एक रासमो नावाचं पॅटर्न आहे, एक वनराज नावाचा आहे. असे सगळे रोपवाटिकेमध्ये सुद्धा आमचं फार मोठं काम आहे. काम छोटूसच आहे, आपल्या सर्वांच्या पुढे फार मोठे नाही आणि वयाने सुद्धा छोटे, कामाने सुद्धा छोटेच आहे. म्हणून बोलण्याच्या भागात काही चुकलं असेल तर माझं मला द्या, जेवढं आपल्या कामाचं असेल तेवढंच घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बालचंद्र महाराज.